कोकणातले लोक तसे आहेत ना, आमचीच लोक बरोबर नाही आहेत. आठवली ना आपल्या गावची शाळा. तुला काय वाटतं पलीकडे काय आहे ते नाटक? कसं होतं, कसं वाटलं नाटक? तर मंडळी, चांदोसकर ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पहिल्या पार्टमध्ये उरणबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती, पण आता उरणबद्दल अजून बरंच काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट जाऊया सेकंड पार्टकडे. एकदम टायमिंग फोनवर पण बोलतो, फोनवर सर बोला सर बोलत होते हे आणि ते. खड्डे कुठेच चुकले नाहीत. उरणला पण पोहोचले, मुंबई पासून सुरत तिथपर्यंत येऊन पोहोचले ते. त्याने पण त्यांचा रस्ता शोधलाय शेवटी. सोडणार नाही ते कोकणापर्यंत. झाडं मस्त आहेत रे. नागपूरचे तेवढे रस्ते चांगले फडणवीस तिथले आहेत, मुख्यमंत्री आहे, गडकरी आहे. नागपूर पुन्हा नाशिक नागपूर किती 1-1.5-2 वर्षात बनवलं. हा एवढा 1000 किलोमीटर. आणि आपला आमचा गोंगाव 12-15 वर्ष झाले कोकणातला बनत नाही. काय बोलायचं, कोकणाला बेवारच करून टाकलं. काय कोकणातले लोक तसे आहेत ना, आमचीच लोक बरोबर नाही आहेत. एक रती महारथी आहे तिथे. तिथून आल्यानंतर राईट मारला होता आपण बरोबर. त्यामुळे जिथे नाश्ता केला तिकडे गेलो. ओरण जंक्शन आहे काय? हा, ओरण जंक्शन आहे. लेफ्ट साईडला मार्केटला जातो आपण, जे मार्केटला होतो. हा, आणि राईटला शाळा वगैरे आहेत वरती गावातच. म्हणजे गावात आहे उरणचा बस डेपो. सॉरी, बस थांबा नाही, बस स्टॉप तेव्हा थांबा. आगार काय काय बस डेपो आहे की फक्त बस डे? फोन आहे त्याच्याकडे, कारण एकच बस होती. काय मंडळी, आठवली ना आपल्या गावची शाळा? कौलारू शाळा. केशरीकरांच्या नावाची शाळा आहे. त्याला केंद्र बोलतात, दिसतंय. बघा, मस्त शाळा आहे. शाळेच्या वर्गामध्येच त्यांनी सगळं सेटअप लावलेलं आहे, हे केलेलं आहे. त्यानंतर ही जी आपलं गार्डन मध्ये जेवढ्या काही सोयी असतात, गार्डन मध्ये जे काही खेळण्याचं सगळं साहित्य असतं, ते सगळं साहित्य ह्या लोकांनी वर्गातच ठेवलेलं आहे. नाटक कसं होतं? कसं वाटलं नाटक? हा, काय छान होतं, आवडलं. मंडळी, मला नंतर कळालं की त्या लहान मुलीला बोलताच येत नव्हतं, आणि मी तिला नाटक कसं झालं, कसं वाटलं हे विचारत होतो. त्याबद्दल सॉरी. शाळा आहे, सोसायटी जास्त वाटते. एक काय मंदिर आहे बाबा. हा यार, अरे कमाल बनवतोय हे मंदिर. पण दगडाचं आहे, पूर्ण दगडी काम आहे. दगडी काम नाही रे, नाही दगड नाही, टाइल्स आहेत फक्त. हा, हे आहे ते कडप्पा आहे. तो कडप्पा मोहनजोदाडो कडप्पा. हा, तो कडप्पा रे, मस्त केलंय. पण
आणि पुढची शाळा आमची खूप छान गाव आहे. मंदिर टाकी अगदीच हे बघा इथे स्टेज बांधलेलं आहे. ही शाळा रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे. बाजूला खूप छान झाडं पण बांधलेली आहेत, बांधलेली लावलेली आहेत. हे काय आहे रे हे, तुला काय वाटतं पलीकडे काय आहे ते पण मंदिरच आहे. सातेश्वरी दर्शन हा खूप छान आहे. ती धर्मशाळा असणार अंदाज. मंडळी हे जे काय दिसतंय ते मंदिर किंवा धर्मशाळा नाही. आम्हाला सांगितलं की गाववाल्याच त्यांनी बांधली स्वतःसाठी बिल्डिंग आहे आणि तो काहीतरी टॉप फ्लोअर वरती राहतो आणि बाकीचं जे आहे ते राहण्यासाठी बाकीच्या इतर लोकांसाठी केलेलं आहे. ते असं वाटतं की एक नंबर मंदिर बांधलेलं आहे. का वाहतो ही सगळी माणसं स्वतःच पार्सल घेतलं आणि मला एका शब्दात विचारलं ना की जेवणारच की नाही. बघा टिश्यू पेपर वरती खायची वेळ आली माझ्या. हे बघा यांची पार्सल बघा बघा सगळे जमा करून घेऊन चालले. मी म्हटलं अरे मला भूक लागली. नाही ते आपण नंतर खाऊ. हाल करतो बिचाराला, खायला देत नाही. इतकं खायला देत नाही की आता बिचारा काळवंटलाय तो. त्याची अवस्था तुम्ही रोज बघता. तो तिकडे मागे बघा हाड तोडतोय तो बघा. जेएनपीटीची हाड तोडतोय वाटतं. जेएनपीटीची कोंबडी खातोय. खाऊन पटापट हात धुवून काढतो मी मग सॉरी चिकन दिसलं. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ? आवडले असल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि तू अजून पण सबस्क्राईब नाही केलेस ना, बघ मी तुझं नाव कोणाला सांगणार नाही, लगेच सबस्क्राईब कर. अरे कुठे काय हे बघ इथे 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 लाल बटन दिसतंय ना, हा 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 त्याला क्लिक मार. चल हा हा चलो बाय बाय गुड नाईट.